ओम. या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण कर्णवेध संस्कारांची माहिती घेत आहोत. आपल्या संस्कारांची माहिती घेत असताना त्या संस्कारामध्ये जसे जातकर्म संस्कार आहे, नामकरण संस्कार आहे, तसं एक जातकर्मानंतर एक संस्कार केला जातो, तो म्हणजे कर्णवेध संस्कार. हा कर्णवेध संस्कार म्हणजे काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, तो केव्हा करावा, याच्याविषयी थोडीशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करूया. एक गोष्ट अशी आहे की आपला जो हिंदू धर्म आहे, या हिंदू धर्मामध्ये कर्णवेध हा संस्कार अगदी लहानपणी शिशु अवस्थेमध्ये सर्व जणांचा केला जातो. पार हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि बंगालपासून ते पार मुंबईपर्यंत जेवढा म्हणून भारत आहे, या संपूर्ण भारत देशामध्ये असलेले जे जे म्हणून हिंदू बांधव आहेत, भगिनी आहेत, या सर्वांचे कान हे अगदी लहान शिशु अवस्थेमध्ये पहिल्या जन्माला आल्यानंतर एक 10-15 दिवसाच्या दरम्यानच कर्णवेध म्हणजे टोचले जातात. आणि कान टोचण्याचा संस्कार म्हणजेच कर्णवेध संस्कार असा त्याचा अर्थ आहे. म्हणून जे जे हिंदू बांधव आहेत, भगिनी आहेत, या सर्वांचे मुख्यत्वेने कान टोचलेले आहेत. म्हणजे त्यांच्या कानाच्या खालच्या पाळीला एक छिद्र आहे. भले कानातली कुंडलं पुरुष घालत असो नसो, परंतु सगळ्यांचे कान हे लहानपणी टोचलेले असतात. आणि प्रत्येक लहान बाळाच्या कानामध्ये काही ना काहीतरी सोन्याचं वळं म्हणा किंवा सोन्याचा खडा म्हणा, असं काहीतरी घातलेलं आजही आपल्याला दिसून येतं. आणि जसं आहे की फॅशन ही सतत नवीन येत असते, बदलत असते. आता अनेक मंडळी, मोठी मंडळी सुद्धा कानामध्ये बिगबाळी घालू लागलेली आहेत, कानामध्ये कुंडलं घालू लागलेले आहेत. या सगळ्या गोष्टीचा आरोग्याशी आपल्या संबंध आहे, म्हणून आपल्याला कान टोचायला सांगितलेलं. सर्वसाधारणपणे आपला जो हिंदू धर्म आहे, या हिंदू धर्मामध्ये कान टोचले जातात. म्हणून आपल्या सगळ्या हिंदू लोकांना विंध असं म्हणतात. आणि ज्यांचे कान टोचलेले नसतात त्यांना अविंध असं म्हटलं जातं. म्हणून कान टोचण्याची प्रथा जी आहे ती आपल्याकडे विशेष प्राचीन कालापासून आहे. म्हणून खर तर हे कर्णेंद्रिय जे आहे, म्हणजे कान आपले, त्या कानाचं मुख्य काम काय आहे तर ऐकणे. म्हणून कानाच्या ठिकाणी पृथ्वी, अप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांपैकी आपल्या कानामध्ये आकाश तत्व विराजमान आहे. आणि या कानाच्या ठिकाणी अश्विनी कुमार नावाचे देव आपल्या कानामध्ये राहतात. आपण जेव्हा न्यास करतो तेव्हा कर्णयो रश्विनो देवो तिष्ठेताम म्हणून कानाला हात लावून न्यास केला जातो. म्हणजे माझ्या कानामध्ये अश्विनी कुमारांचा वास आहे. आणि आकाश तत्व पंचमहाभूतांपैकी जे आहे आकाश तत्व हे आपल्या कानामध्ये आहे. आणि आकाश तत्वाचा मुख्य गुण काय आहे तर शब्द हा आकाश तत्वाचा गुण आहे. म्हणून कानानेच आपल्याला शब्द ऐकायला येतो, बाकी कुठूनही तो ऐकायला येत नाही. कारण ज्याचा जो गुण आहे त्याच्या ठिकाणून तो प्रगट होतो. म्हणून कानामध्ये आहे ते आकाश आहे आणि आमच्या हृदयामध्ये जे आहे ते चिदाकाश आहे. म्हणून कानामध्ये ऐकलेला जो शब्द असतो तो कानरूपी आकाशामधनं सरळ आतमध्ये जात असतो आणि तो आपल्या हृदयातील चिदाकाशापर्यंत जाऊन पोचत असतो. म्हणून जे जे काही ऐकायला मिळतंय आपल्याला, हे सगळं या आकाश शब्द रूपाचे गुण आहेत. एक गोष्ट अशी आहे की आपण डोळ्याची उघडझाप करतो, तोंडाची उघडझाप करतो, परंतु इतर जे सगळे प्राणी आहेत ना, ते आपले कान बंद करू शकतात, हलवू शकतात. मात्र मनुष्य आपले कान बंद करू शकत नाही. आणि कान बंद करू शकत नाही म्हणजे का तर कानाचा शब्द हा सरळ मनाशी आहे. कान चालू करणं आणि कान बंद करणं हे काम मनाचं आहे. म्हणून एक गोष्ट बारकाईने लक्षात येते की आपलं मन जिकडे असतं ना, त्या गोष्टी लगेच आपल्याला ऐकायला येतात. आणि आपलं मन जिथे नसतं ना, तिथे शेजारी खूप मोठा जरी आवाज असेल तरी सुद्धा आपल्याला ते ऐकायला येत नाही. आपल्याला रस्त्याने जाताना अनुभव येतो बघा,
आपण रस्त्याने जाताना गाडीवरून आपल्या ओळखीच्या एखाद्या माणसाने एकदम हाक मारलेली असते, पण आपल्याला त्या काही कळत नाही आणि आपण तसेच पुढे निघून जातो. काही दिवसांनी तो मनुष्य भेटल्यानंतर म्हणतो, अरे तू अमुक तारखेला अमुक वाजता त्या टिळक रोडला मला भेटला होतास, मला दिसला होतास, मी जोरात तुला हाक मारली पण तुझं काही लक्ष नव्हतं. ह्याचा अर्थ माझं मन तिथे नव्हतं, त्यामुळे मला त्यांनी हाक मारलेली ऐकायला आली नाही. म्हणून आपल्याला जरी कान बंद करण्याची व्यवस्था ईश्वराने दिलेली नसली तरी सुद्धा कान हे बंद किंवा उघडं करता येतं, ते आपल्या मनाद्वारे करता येतं. म्हणून इथे कानामध्ये जे आहे ते आकाश आहे आणि हृदयामध्ये जे काही आहे ते आकाश आहे. एक गुण अत्यंत महत्वाचा आहे की हे सगळं ऐकत असताना भक्तीमध्ये सुद्धा नवविधा भक्ती जी आपल्याकडे सांगून ठेवलेली आहे, या नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात पहिलं महत्व किंवा पहिली भक्ती जर का कुठली असेल तर ती श्रवण भक्ती आहे. मग या जगामध्ये सगळ्या गोष्टीची सुरुवात ही श्रवणापासूनच होते. अहो, मातेच्या पोटातून नुकतंच जन्माला आलेलं बालक, ते अर्भक, ते लहान शिशु, हे शिशु जे शब्द उच्चारतंय पुढे मोठं झाल्यानंतर, ते उच्चारण्याचं ज्ञान त्याला हे ऐकूनच होतं. कारण सुरुवातीला त्याच्या समोर सगळेजण शब्द बोलत असतात, उच्चारत असतात. काका, बाबा, मामा, आत्या हे सगळे शब्द उच्चारल्यामुळे त्या बाळाला त्या शब्दांचं ज्ञान होतं. आणि खऱ्या अर्थाने या जगामध्ये सुद्धा सुरुवात ही श्रवणापासूनच होते. म्हणून जो मनुष्य काही चांगलं ऐकतो ना, तोच मनुष्य काही चांगलं बोलू शकतो. ज्याने कधीही काही चांगलं ऐकलं नाही ना, त्याला कधीही चांगलं काही बोलता येणार नाही. म्हणून कान हे इंद्रिय आपल्या संपूर्ण शरीरामध्ये अत्यंत महत्वाचं असं इंद्रिय आहे. आणि आपल्याकडे प्राचीन कालापासून जे सगळं ज्ञान, वेद भांडार जे आपल्यापर्यंत येऊन पोचलेलं आहे ना, त्या वेदाला श्रुती असं म्हणतात. आणि श्रुती या शब्दाचा अर्थ प्रत्येक गुरु परंपरेने एका गुरुनी शिष्याला, त्यांनी पुढच्या शिष्याला, पूर्वीच्या काळी पोथ्या नव्हत्या किंवा लिखाण काम काही नव्हतं, तर गुरु संथा देत असत आणि विद्यार्थी ते म्हणत असत आणि ते ऐकून म्हणत त्याचं पाठांतर होत असे. आणि अशा श्रुती परंपरेने आपल्याबरोबर जी आलेली विद्या आहे, म्हणजे कानाशी संबंध आपल्या मुख्य विद्येचा आहे. या कान नावाच्या इंद्रियामुळे अनंत ज्ञान हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत आज पोहोचलेलं आहे. हजारो वर्षापूर्वीपासून वेद जसा पूर्वी भारतामध्ये होता तसा आज म्हटला जातोय. याला एकमेव जर का कारण कुठलं असेल तर श्रुती परंपरा, ऐकून संता घेणं आणि ती म्हणणं किंवा गुरुच्या पाठोपाठ ती गोष्ट म्हणणं, श्रवण हेच त्याला कारणीभूत आहे. म्हणून इतकं या कानाला अत्यंत महत्व आहे, श्रवणाला अत्यंत महत्व आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी कर्णवेध नावाचा संस्कार आपल्याला करायला सांगितला. मागे आपण जातकर्म संस्कार बघितला, त्याच्यामध्ये एक विधी असा होता की जन्माला आलेल्या बाळाच्या कानाच्या जवळ सुवर्ण न्यायचं आणि त्या कानामध्ये त्याला पहिल्यांदा मेधादेवीचे मंत्र ऐकवायचे, वाग्देवतेचे मंत्र, सरस्वतीचे मंत्र ऐकवायचे. का तर तो बाळ बुद्धिमान व्हावा या हेतूने. म्हणून शेवटी सुरुवात या जगामध्ये सगळ्या गोष्टींची आहे ती म्हणजे ऐकूनच सुरुवात होते. म्हणून श्रवणाला अत्यंत महत्व आहे. म्हणून जन्माला आल्याबरोबर काही पहिल्या 10 दिवसातच 12 दिवसापर्यंतच जो विधी केला जातो ना, त्या विधीचं नाव आहे कर्णवेध संस्कार. वेद म्हणजे छिद्र, वेद म्हणजे छिद्र, आणि ते कानाला विशिष्ट प्रकारे सुवर्णाने सोनाराकडनं ते छिद्र केलं जातं आणि त्याला कर्णवेध संस्कार असं म्हणतात. काही वेळेला जर का मानसशास्त्रज्ञ वगैरे सुद्धा सांगतात की लहान मुलं जे असतात त्यांच्याशी बोबडे बोलू नका, जे काही स्वच्छ उच्चारण असेल ते तुम्ही उच्चारा. कारण आपण जर का त्याच्याशी बोबडे बोलत गेलो तर त्या मुलाला तेच ऐकून तसंच बोलायची सवय लागते, कारण त्यांनी ते तसंच ऐकलंय. म्हणून गर्भामध्ये मूल असताना सुद्धा ते ऐकूनच शिकत असतं. म्हणून गर्भामध्ये मूल असताना अनेक साऱ्या गोष्टी त्या गर्भवती महिलेला ऐकायला सांगितलेल्या आहेत. माता जे ऐकते त्या ऐकण्याचा परिणाम गर्भस्थ शिशूवर होत असतो. म्हणजेच त्या गर्भवती अवस्थेमध्ये ऐकलेले विविध मंत्र, विविध स्तोत्र, विविध चरित्र ही सगळी माता ऐकत असते
आणि त्या मातेने ते ऐकल्यानंतर ते गर्भातलं मूल शिशु ह्याच्यापर्यंत ते जात असतं आणि ते बाळ गर्भातलं फक्त ऐकण्याचंच काम करत असतं आणि म्हणून जन्माला आल्यानंतर त्याला स्वतःला बोलता येईतोपर्यंत ते ऐकण्याचंच काम करत असतं आणि ते ऐकून ऐकूनच शिकत असतं. म्हणून त्या ऐकण्याच्या या इंद्रियावरती जी काही आपल्या शरीरावरती जी पंच ज्ञानेंद्रिय आहेत आणि पंच कर्मेंद्रिय आहेत, त्या इंद्रियांपैकी महत्वाचं इंद्रिय कान, या कानाचा संस्कार कर्णवेद या नावाने केला जातोय. आणि हा संस्कार करत असताना एका दृष्टीने जर का आपण विचार केला तर आजकाल सगळ्या थेरपी सगळीकडे प्रसिद्ध आहेत. या थेरपींमध्ये एक थेरपी अशी आहे की ज्याला ॲक्युप्रेशर थेरपी म्हणतात. म्हणजे दुखऱ्या भागावरती विशिष्ट पद्धतीने जे थेरपी देणारे जे काही वैद्य असतील ते विशिष्ट पद्धतीने दाब देतात आणि तुमचं दुःख थांबवतात. आणि कधी कधी असं असतं ॲक्युप्रेशर थेरपीमध्ये की डोकं दुखतंय पण पायाच्या अंगठ्याला मसाज करतात आणि त्यामुळे डोकं दुखायचं थांबतं. म्हणजे अर्थ असा झाला की पायाच्या अंगठ्याच्या तिथे किंवा पायाच्या बोटांच्या ठिकाणी असलेल्या नाड्यांचा संबंध सरळ डोक्यापाशी आहे. तसं अनेक शरीरामध्ये ज्या अनंत नाड्या आहेत, आपल्या शरीरामध्ये एकंदरीत 72,000 नाड्या आहेत आणि या 72,000 नाड्यांपैकी आपल्या नाभीपासून वरती जवळजवळ 35,000 नाड्या या नाभीपासून मस्तकाकडे जाणाऱ्या आहेत आणि त्यातल्या काही नाड्या ज्या आहेत त्या अर्थातच कर्णाकडे जाणाऱ्या आहेत आणि कर्णापासून त्या खाली येणाऱ्या आहेत. म्हणजे त्या कर्णाचा संबंध संपूर्ण शरीराशी आहे. आणि म्हणून या ॲक्युप्रेशर थेरपीप्रमाणे ॲक्युपंक्चर थेरपी पण आहे. त्याच्यामध्ये त्या सुया घेतात आणि त्या जिथे तुमचा दुखरा भाग आहे तिथे छिद्र पाडतात आणि त्याच्यामुळे त्या सुया तिथे सुयांनी तिथे छिद्र केल्यामुळे तिथला दुखरा भाग थांबून जातो, दुःख कमी होतं. म्हणून आपण जर का आपल्या कानाला एक प्रकारची ही ॲक्युपंक्चर थेरपीच देतोय, आमच्या कानाची पाळी आम्ही पंक्चर करतोय, तिथे छिद्र पाडतोय, याचा परिणाम आमच्या शरीरावरती ॲक्युपंक्चर थेरपीप्रमाणे काय व्हायचा असेल तो चांगलाच होणार आहे. आणि म्हणून प्राचीन कालापासून आपल्याकडे कान टोचायला सांगितलेले आहेत. असं एकंदरीत दिसून येतं की काही तज्ज्ञ मंडळींची जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की कान जर का टोचलेले असतील तर त्या कान टोचल्यामुळे किंवा कानाच्या ठिकाणी छिद्र केल्यामुळे आपल्या शरीरातले असलेले हार्नियाचे जे काही कार्य आहे किंवा हार्नियासारखा विकार तुम्हाला कधीही उद्भवणार नाही किंवा अंतर्गत जे काही सगळं यंत्रणा आहे उत्सर्जनाची, शरीरातून घाण बाहेर टाकणाऱ्या जे काही इंद्रियांची जी काही कार्यक्षमता आहे ती विशेषतः वाढेल म्हणून सांगितलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर असे अनेकविध गुण किंवा अनेकविध शत्रू या मानवी शरीरामध्ये आहेत. परंतु काम, क्रोध, मद, मोह, मत्सर यांचा शरीरामध्ये उद्रेक होऊ नये याकरता हे कर्णवेद संस्कार आहे. दुसरी गोष्ट एक अशी आहे की सोनार जेव्हा मूर्ती बनवतात ना, पोकळ मूर्ती जर का त्यांनी एखादी बनवली तर ती पोकळ मूर्ती जर का असेल तर पूर्ण मूर्ती बनवल्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला ते बारीक असं छिद्र ठेवतात. मी एका सुवर्णकारांना विचारलं की का हो तुम्ही एवढी सगळी मूर्ती पोकळ बनवलीत, म्हणजे खाली तुम्ही एवढं बारीक छिद्र का ठेवलंय? तर ते म्हणाले तसं नाही गुरुजी, जेव्हा ही मूर्ती आम्ही वितळवतो आणि याचं काही नवीन बनवायला जातो त्यावेळेला ही भट्टीमध्ये घातल्यानंतर मोठा स्फोट होतो. जसा एखादा बंदिस्त नारळ अग्नीमध्ये टाकल्यानंतर फट्ट दिशे आवाज येऊन जसा फुटतो आणि त्यामुळे तो अग्नी इकडे तिकडे उधळला जातो, त्या पद्धतीने ही मूर्ती जर का वितळायला घेतली तर त्याला छिद्र नसेल तर त्या मूर्तीचा स्फोट होतो. म्हणजे ती मूर्ती फाटते, फुटते फटाक्यासारखी. आणि म्हणून आम्ही त्याला खाली एक छिद्र करून ठेवलेलं असतं. कदाचित ह्या शरीराचा जर का आपण विचार केला तर हे शरीर सुद्धा एक मूर्तीच आहे. आणि हे शरीर मूर्ती असल्यामुळे देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वराचं एका अर्थाने शरीर हे एक घरच आहे आणि हृदयामध्ये राहणारा अंतरात्मा या देहरूपी मंदिरातला परमेश्वर आहे. म्हणून या मंदिरावरती या कानाच्या ठिकाणी छिद्र करण्याचं कारण एकच आहे
की याच्यामध्ये जरी काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या रिपूंचा जर का उद्रेक झाला तर त्यांनी याला कुठलीही इजा न होता सहजगत्या ते बाहेर पडावे, म्हणून कर्णवेध संस्कार सांगितलेला आहे. आता आणखीन एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की कर्णवेध संस्कार केल्याने थोडासा क्रोध कमी होतो, राग कमी होतो असं सांगितलेलं आहे. म्हणून अनेक रोगांशी पण त्याचा संबंध आहे. अंतर्वृद्धी, हर्निया असं मी तुम्हाला सांगितलं की त्याचा संबंध. एक गोष्ट अशी पण आहे की अगदी लहान मूल जर का असेल शिशु अवस्थेमध्ये आणि त्याच्या कानाला चुकून कोणाचा हात जरी लागला ना तरी ते पटकन शू करतं, असं बरेच वेळेला दिसून येतं. म्हणजे आपल्या शरीरातून उत्सर्जन होण्याच्या नाडीचा संबंध कानाशी आहे. म्हणून आम्हाला मुंज झाल्यानंतर जानवं जे गळ्यामध्ये घातलेलं असतं ते जानवं लघवीला जाताना किंवा टॉयलेटला जाताना ते आपल्या कानावरती गुंडाळायला सांगितलंय घट्ट. का तर ॲक्युप्रेशर त्या कानावरती झाल्यामुळे आपल्या शरीरातनं उत्सर्जन व्यवस्थित होतं. मी हे सगळं आपल्याला माहिती सांगतोय. या सगळ्याचा संबंध या कानाशी आहे आणि या कर्णवेध संस्काराशी आहे. म्हणून हजारो वर्षाच्या परंपरेपासून आमच्या देवांच्या मूर्ती सुद्धा मकर कुंडले, विठ्ठलांच्याकडे सुद्धा तुम्ही जरी बघितलं तरी त्यांच्या कानामध्ये कुंडल आहेत. एकही देवाची मूर्ती विना कुंडलाची नाही. मग तो गणपती असू दे, गणपती असू दे, विठ्ठल असू दे, विष्णू असू देत, कोणीही देव असू देत, त्यांनी कान त्यांचे टोचलेले आहेत आणि त्यांच्या कानामध्ये कुंडलं त्यांनी धारण केलेली आहेत. आणि आमच्याकडे आणखीन एक गोष्ट येते कवच कुंडल म्हणून. आपल्याकडे त्या कर्णाची गोष्ट सांगितली जाते. सूर्याद्वारा त्याला ती कवच कुंडले मिळालेली होती आणि म्हणून तेव्हापासून म्हणजे इतक्या प्राचीन कालापासून या कुंडलाला, कानातल्या किंवा कान टोचल्याला अत्यंत महत्व आहे. मग हा कर्णवेध संस्कार करायचा केव्हा, याचा काल कोणता आहे याच्याविषयी आपण थोडा आता विचार करूया. हा कर्णवेध संस्कार मुलगा किंवा मुलगी यांचा जन्म झाल्यानंतर 10व्या दिवशी, 12व्या दिवशी, 16व्या दिवशी हा कर्णवेध संस्कार करता येतो. मग त्यावेळेला जर का राहिला चुकून तर त्यानंतर 6व्या महिन्यामध्ये, 7व्या महिन्यामध्ये, 8व्या महिन्यामध्ये, 10व्या महिन्यामध्ये, 12व्या महिन्यामध्ये हा संस्कार आपल्याला करता येतो. म्हणजे या काळामध्ये त्या बाळाचे कान टोचले जावेत. हा कर्णवेध संस्कार करत असताना त्याचं स्वरूप काय आहे तर त्यांनी सांगितलंय की निसर्गाता एक गोष्ट अशी आहे की आपले जे कान आहेत त्याची जी खालची बाजू आहे, पाळी आहे, त्या ठिकाणी निसर्गतः एक छिद्राच्या करता जागा असते आणि ती जागा बरोबर निश्चित करून त्या ठिकाणी काहीतरी खूण करून ठेवावी आणि नंतर जाणकार माणसाकडनं म्हणजे एखाद्या वैद्याकडनं किंवा एखाद्या कुशल सोनाराकडनं ते कान त्याचे टोचून घ्यावेत. आणि मग कान टोचताना पहिल्यांदा काय करायचं तर त्याचा संकल्प करून त्या ठिकाणी काही देवतांचं पूजन करायला सांगितलेलं. एका पाटावरती तांदूळ घालून त्याच्यावरती विष्णू, रुद्र, ब्रह्मा आणि सूर्य, चंद्र, अष्टदिक्पाल म्हणजे 8 लोकपाल आणि अश्विनी कुमार. मी मगाशीच आपल्याला म्हटलं की अश्विनी कुमार ही कानाची देवता आहे म्हणून अश्विनी कुमारांचं त्या ठिकाणी पूजन करावं. आणि बाकी विष्णू, रुद्र आणि ब्रह्मा, विष्णू हे पालन करणारे आहेत, रुद्र हे संहार करणारे आहेत आणि ब्रह्मा हे उत्पत्ती करणारे आहेत. या 3 देवांची पूजा आणि आपल्याला सदैव प्रकाश देणारे सूर्य आणि चंद्र या दोघांची पूजा आणि अश्विनी कुमार हे देवतांचे वैद्य आहेत यांची पूजा या ठिकाणी करायला सांगितली. आणि ही पूजा झाल्यानंतर मग ती पूजा करत असताना तांदूळावरती सुपाऱ्या मांडाव्यात, त्याच्यावरती याची पूजा करावी किंवा नुसते तांदूळाचे छोट्या छोट्या राशी केल्या आणि त्याच्यावरती त्याची पूजा केली तरी सुद्धा चालते. त्यानंतर गाय, ब्राह्मण आणि गुरु यांची पण पूजा करावी, यांचा आशीर्वाद घ्यावा. यांचं पूजन झाल्यानंतर हे कान विशिष्ट या सगळ्या देवतांची पूजा करून, ब्राह्मण, गाय यांची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर मग
जो कान टोचणारी व्यक्ती आहे त्याने पूर्वेला तोंड करून बसावं आणि त्या मुलाला समोर घेऊन त्याचे कान टोचावेत। जर का मुलाचे कान टोचायचे असतील तर पहिल्यांदा उजवा कान टोचावा, मुलीचे जर का कान टोचायचे असतील तर पहिल्यांदा डावा कान टोचावा, मग दुसरा कान टोचावा। या पद्धतीने कान टोचत असताना त्या मुलाच्या पित्याने किंवा दुसऱ्या कोणीही त्या ठिकाणी एक मंत्र म्हणायला सांगितलं आहे, भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः सुष्ठुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। या मंत्रामध्ये अशी प्रार्थना केली की हे देवदेवतांनो, आमच्या कानावरती सदैव मंगल असंच पडू देत। मंगल या शब्दाचा अर्थ ज्याने आमचं उत्तम कल्याण साधलं जाणार आहे असं मंगलवाचक काही आमच्या कानावर पडू दे, आम्हाला चांगलं पाहायला मिळू दे आणि आम्हाला चांगलं ऐकायला मिळू दे। भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः। आणि शेवटपर्यंत, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आमचे सगळ्या शरीराची इंद्रिय आणि शरीर हे तंदुरुस्त राहून आम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे, असं या मंत्रामध्ये प्रार्थना केलेली आहे। आणि हा मंत्र म्हणून कान टोचावेत आणि कान टोचल्यानंतर मग पुढे या पुरोहितांकडनं आशीर्वाद घ्यावेत आणि त्यानंतर या ज्या अवाहित केलेल्या ज्या काही देवता असतील त्या देवता विसर्जित कराव्या। आणि मग कान टोचल्यानंतर त्या बाळाला मध चाटवायला सांगितलेले आहे। याच संस्कारामध्ये सांगितलेलं आहे की कान टोचून झाल्यानंतर त्या बाळाला थोडीशी मध चाटवावी आणि मग त्यानंतर या संस्काराची सांगता करावी। अशा पद्धतीने हा कान टोचण्याचा विधी, ज्याला आपण कर्णवेध संस्कार असं म्हणतो, त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। म्हणून याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच काही ना काहीतरी छोट्या संस्कारांची माहिती आपण घेत राहणार आहोत। आपल्याला आपण ही माहिती जरूर शांतपणे ऐकून बघा, जे काही आवडेल ते इतरांना जरूर शेअर करा आणि माझ्या या चॅनलवरनं सातत्याने आपल्याला अशी चांगली माहिती मिळावी आणि ऐकत राहावी असं वाटत असेल तर जरूर हा चॅनल माझा सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असलेली लगेच छोटी बेल ती पण वाजवायला विसरू नका। एवढीच एक विनंती। येन केन प्रकारेण या सगळ्या गोष्टींचा, चांगल्या गोष्टींचा प्रचार प्रसार व्हावा, हाच त्याच्यामध्ये हेतू आहे। मंगलमूर्ती मोरया।